नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पाहूया वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आज कोणती रेसिपी अपलोड करते. आज रेसिपी सोयाबीन पौष्टिक पुलाव. आता पौष्टिक पुलाव असं का म्हणते, भाज्या ॲड करणार आहे. आता सोयाबीनबरोबर भाज्याही खाल्ल्या जातील आणि सोयाबीन पुलाव म्हणजेच बिर्याणीला ऑप्शन असा मी आज पुलाव बनवते. आता पुलाव बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारा पुलाव अशी आज रेसिपी मी आपल्याबरोबर शेअर करते. 1 कप मी सोया चंक्स घेतलेले आहेत. सोया चंक्स, गरम पाणी, सोया चंक्स गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवते. सोया चंक्स व्यवस्थित फुललेले आहेत, हे पहा. आता आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सोया चंक्समधलं पाणी निथळून घ्यायचं. हे पहा, मी भाज्यासुद्धा वापरते. वाफवून घेतलेले मटार. भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि कोणत्याही भाज्या तुम्ही वापरू शकता. वाफवून घेतलेली फरसबी वाफवून घेतलेली आहे. रंग असा आलेला आहे. जर तुम्ही पुलाव कुकरमध्ये बनवणार असाल तर मटार आणि फरसबी अशी तुम्ही कच्ची वापरू शकता. चिरलेला गाजर, चिरलेली सिमला मिरची, चिरलेली पुदिन्याची पानं, चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे दही. दही ऑप्शनल आहे, नको असेल तर दही स्किप करा. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट वापरा, पुलावला छान असा रंग येईल. 1/2 चमचा हळद. 1 चमचा बिर्याणी मसाला अवश्य वापरा. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. चवीनुसार मीठ. मिक्स करते. जर कुकरमध्ये जर पुलाव बनवायचा असेल आणि तांदूळ वापरायचा असेल तर मग मटार आणि फरसबी न वाफवता वापरली तरी चालेल. दही आंबट घेऊ नका, पुलावची चव बिघडेल. छोट्या छोट्या टीप आहेत. मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. 10 मिनिटं झाकून ठेवते. पाहूया व्यवस्थित मॅरिनेशन झालेलं आहे. पुलावसाठी फोडणी करते. 4 चमचे तेल. तेल गरम झालं. 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, 4-5 तुकडे दालचिनी, उभे काप केलेल्या 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मी तेलाचा वापर केला आहे पुलावच्या फोडणीसाठी. तुम्ही तूपही वापरू शकता. बिया काढून चिरलेला 1 टोमॅटो, तुम्ही चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालू शकता. माझ्या रेसिपी कांदा लसूण न खाणारे सुद्धा पाहतात. ज्यांना कांदा खायचा आहे त्यांनी कांद्याचा वापर जरूर करावा, काहीच हरकत नाही.
सोयाबीन आणि भाज्या मॅरिनेट केलेलं यामध्ये ॲड करते. फोडणीमध्ये आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाज्या आणि सोयाबीन याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मुलांना भाज्या आवडत नाहीत, मुलं सोयाबीन खात नाहीत, असं बनवलं की हा पुलाव लगेच संपेल. मैत्रिणीनं एक मी महत्त्वाची टीप देते. आता ह्या फोडणीमध्ये भाज्या परतल्या, यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही. ही माझी स्वतःची टीप आहे. काय होईल, सोयाबीन आणि भाज्या यांना पाणी सुटेल आणि आपण त्यामध्ये भात जेव्हा घालतो फोडणीमध्ये या भाज्यांवर, तेव्हा भात ओलसर होतो. गॅसची फ्लेम लो ठेवून 2 ते 3 मिनटं मी असंच परतून घेते. मी इथे 1 कप बासमती तांदूळ धुवून उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे. तेल आणि मीठ वापरलेलं आहे. जसं आपण बिर्याणीसाठी, पुलावसाठी भात शिजवतो, 80% भात शिजवून मी गाळून घेतलेला आहे. हे पहा, हे स्टीमरचं भांडं आहे, त्यामध्ये मी भात गाळून घेतलेला आहे आणि हा भात मी आत्ता बनवलेला आहे. आणि घरामध्ये सोयाबीन आणि भाज्या असतील तर दुपारचा भात उरला असेल आणि भात आपल्याला संपवायचा असेल तर असं बनवू शकता. बनवलेला भात भाज्या आणि सोयाबीन मॅरिनेट केलं, त्यामध्ये सुद्धा मीठ आहे. लाल तिखट वापरलेलं आहे. फक्त भातापुरतं पाव चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा मीठ. मिक्स करते. इतका सुगंध दरवळतोय घरामध्ये, याचं कारण बिर्याणी मसाला वापरलेला आहे. सोयाबीन पुलाव कुकरला बनवायचा असेल तर त्याची पद्धत वेगळी आहे. 2 ते 3 मिनटं गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला पुलाव असाच गॅसवर ठेवायचा आहे. पुलाव तयार आहे. कोथिंबीर आवडत असेल तर पुदिन्याची पानं सुद्धा वापरू शकता. कोथिंबीर, पौष्टिक पुलाव तयार. प्लेटमध्ये पुलाव सर्व करते. प्लेट थोडी गार्निश केलेली आहे. पुलाव प्लेटमध्ये सर्व करते. वाटते की नाही नॉनव्हेज बिर्याणी? पौष्टिक सोयाबीन पुलाव रेसिपी आवडली? कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. बरेच जण व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कमेंट देता, त्याबद्दल धन्यवाद. पण तीच कमेंट प्लीज कृपा करून यूट्यूबवर करा. आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.